गेल्या दिवसापासून प्रभू आपल्याशी इब्री लोकासपत्र 11वा अध्याय या वचनातून विश्वासवीरांच्या जीवनातून अनेक अशा गोष्टी आम्हाला शिकवित आहे आणि गेल्या 27 पायऱ्या आपण या विश्वासरूपी जिन्याच्या चढलेलो आहोत. आज आपण 28व्या पायरीकडे चढत असताना आपण वचन 32 वाचूया. इब्री लोकासपत्र 11वा अध्याय आणि वचन 32. आणखी काय सांगू? गिदोन, बाराक, शमशोन, इफ्ताह, दावीद, शमुएल व संदेष्टे यांचे वर्णन करू लागलो तर वेळ पुरणार नाही. देवबाप वाचलेल्या वचनावर त्याचा भरपूर आणि विपुल आशीर्वाद पाठव. या ठिकाणी हा लेखक जसं प्रश्न आम्हाला विचारत आहे आणि प्रश्नाचं उत्तर देखील तो पुढे देत आहे. गिदोन, बाराक. आपण गेल्या दिवसामध्ये गिदोनाच्या विश्वासी जीवनाविषयी पाहिलं होतं, बाराकाच्या देखील जीवनाविषयी पाहिलं होतं. आज आपण शमशोनाच्या विश्वासी जीवनाबद्दल पाहणार आहोत. ज्यावेळेस शमशोन या शब्दाचा अर्थ ज्यावेळेस आम्ही पाहतो त्यावेळेस त्याचा अर्थ होतो सूर्य किंवा सूर्या समान. शमशोनाचा अर्थ होतो सूर्य किंवा सूर्या समान. परंतु ज्यावेळेस या विश्वासवीरांच्या यादीमध्ये शमशोनाचा उल्लेख आम्हाला दिसतो किंवा नाव नमूद झालेलं दिसतं त्यावेळेस आश्चर्य वाटतं की कशा शमशोनाने या विश्वासवीरांच्या काल जो आहे शास्त्र्यांच्या पुस्तकात आम्हाला दिसतो आणि त्या कालखंडामध्ये आम्हाला कुठेच शमशोनाचा तो प्रबळ विश्वास दिसत नाही, जसं आम्ही गेल्या दिवसामध्ये विश्वासवीरांविषयी बघितलं. परंतु शमशोनाचं जीवन जे आहे ते विश्वासी जीवन आम्हाला कुठेच दिसत नाही. तरी सुद्धा प्रभू आम्हाला सांगत आहे की आणखी काय सांगू? शमशोनाचा विश्वास. का शमशोनाचा चे नाव या विश्वासवीरांच्या यादीत आले? जर आम्ही पाहिलं की शास्त्रेच्या पुस्तकात आपण येऊ आणि 16वा अध्याय त्या ठिकाणी आम्हाला दिसेल. शास्त्रेचं पुस्तक 16वा अध्याय वचन 28. तेव्हा शमशोनाने परमेश्वराचा धावा केला, हे प्रभू परमेश्वरा कृपया माझी आठवण कर. या शब्दामध्ये शमशोनाचा विश्वास किंवा त्याचं कठीण झालेलं मन कोणाप्रती? परमेश्वराप्रती ते पाझरलेलं आम्हाला दिसतं. आणि या ठिकाणी शमशोनाच्या जीवनातील शेवटचा काळ किंवा शेवटच्या श्वासामध्ये असलेले शब्द आहे, हे प्रभू कृपया माझी आठवण कर. प्रियांनो, त्या ठिकाणी पाहतो की प्रभूने त्याची आठवण केली, कारण आपल्या तारुण्यामध्ये जे प्रभूने त्याला निवडलं होतं, जे पाचारण केलं होतं, त्या पाचारणातील त्या विश्वासी जीवनामध्ये कधीही प्रभूची त्याने आठवण केली नाही. कुठेही आम्ही त्याला प्रभूशी संवाद करताना दिसत नाही, प्रार्थना करताना दिसत नाही, विनवणी करताना दिसत नाही. तर आपल्या जीवनामध्ये किंवा जगातील जगिक जीवनामध्ये मग्न असलेला शमशोन आम्हाला दिसतो. परंतु डोळे फोडलेले, गुलाम झालेला, सर्वांचं हास्याचं कारण ठरलेला शमशोन आज प्रभूला विनंती करीतो, हे प्रभू परमेश्वरा कृपा करून माझी आठवण कर. प्रियांनो, प्रभूने त्याच्यावर कृपा केली आणि म्हणूनच प्रभूने त्याची त्या ठिकाणी आठवण केली. आणि इब्री लोकासपत्र जो लेखक आहे तो विश्वासवीरांची यादी लिहित आहे, त्या ठिकाणी देखील त्या लेखकाला सांगितलं की शमशोनाची आठवण कर, की हा शमशोन जो माझा निवडलेला होता, भले त्याचं कोसळलेलं विश्वासी जीवन होतं, परंतु तो विश्वासवीरांच्या यादीत असावा ही माझी इच्छा आहे. पण आज आम्ही पाहणार आहोत की कोसळलेलं विश्वासी जीवन शमशोनाचं, आणि त्यातून आम्ही बोध घेऊन आम्ही आमच्या विश्वासी जीवनात कोसळलेलं नसावं तर उभारलेलं विश्वासी जीवन कसं असावं हे शिकण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. आणि म्हणून शास्त्रेच्या पुस्तकातच असताना आपण 13व्या अध्यायाकडे लक्ष देऊया आणि वचन 1 ते 3 आपण वाचूया. देवाच्या वचनात असं लिहिलेलं आहे, इस्रायल लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते पुन्हा केले, तेव्हा परमेश्वराने त्यांना 40 वर्षे बलिष्ठांच्या अंकित केले. त्यावेळी सारा गावी दान वंशातला मानोहा नावाचा एक माणूस होता. त्याची स्त्री वांज असून तिला मूलबाळ झाले नव्हते.
परमेश्वराच्या दूताने त्या स्त्रीला दर्शन देऊन म्हटले, पहा तू वांज असून तुला मुलबाळ झाले नाही, पण आता तू गर्भवती होऊन तुला मुलगा होईल. प्रियानो, 3 वचनामध्ये पूर्ण इस्रायलचा इतिहास आणि त्या इस्रायलाच्या इतिहासामधील एक कुटुंबाविषयी प्रभू सांगत आहे. त्या काळची परिस्थिती भयंकर होती, कारण शास्त्यांच्या आमदानीत मनाला वाटेल तसं प्रत्येक जण वागत होते आणि अनेक वेळा प्रभूच्या विरुद्ध वागल्यामुळे प्रभू अनेकांच्या हाती इस्रायलला देत होता, गुलाम करत होता. आणि ह्या ठिकाणी देखील असलेलं आहे, सुरुवातच परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते पुन्हा केले. पुन्हा पुन्हा पाप करणारे इस्रायल, पुन्हा पुन्हा मनासारखे वागणारे इस्रायल आम्हाला दिसतात. आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये प्रभूची इच्छा झाली की एका कुटुंबाशी बोलावं, आणि त्या कुटुंबाचं नाव आहे मानोहाचं कुटुंब. प्रिय, मानोहाच्या कुटुंबाशी बोलण्यासाठी प्रभूने आपलं मन व्यक्त केलेलं आम्हाला त्या ठिकाणी दिसतं. भयंकर परिस्थितीमध्ये पापाने बरबडलेला इस्रायल त्यातील फक्त एका कुटुंबाशी बोलायला प्रभूला मोकळीक आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये देवाचं वचन सांगतं, शमशोनाची आई वांज होती. त्या ठिकाणी इंग्रजीमध्ये बेरेन हा शब्द आलेला आहे. बेरेनचा अर्थ नापीक, ओसाड जमीन किंवा बंजर. त्या ठिकाणी काहीही उगवत नाही, काटे कुसळे देणारी जमीन, भेगा पडलेली जमीन, त्या ठिकाणी पाण्याचा काहीच अंश नाही. आणि अशा प्रकारची जमीन म्हणजे वांज, याचा अर्थ बेरेन म्हणजे नापीक, ओसाड, बंजर. तर अशा परिस्थितीमध्ये जिथे काही पिकू शकणार नव्हतं, तिथे प्रभू पिकवण्याची इच्छा किंवा पिकवण्याची अभिवचन देत आहे. प्रियांनो, पहिला मुद्दा, का बरं शमशोनाचं कोसळलेलं जीवन आम्ही पाहतो? तर पहिला मुद्दा की कृपा विसरलेला शमशोन आम्हाला दिसतो. का कृपा विसरलेला? कारण आम्ही पाहतो की ती वांज होती. वचन बघा बरं 3 मध्ये, तू वांज असून तुला मुलबाळ झाले नाही. कित्येक वर्ष झालं, लग्न झालं, प्रपंच चालू आहे, परंतु वांज असल्यामुळे मूलबाळ झाले नाही. परंतु काय लिहितं तिथे? पण आता तू गर्भवती होऊन तुला मुलगा होईल असं म्हणत आहे. तुला संतान होईल म्हणत नाही. त्या ठिकाणी खास करून शमशोनाच्या जन्माविषयी तो बोलत आहे. मुलगा होईल असं म्हणत आहे. प्रियांनो, यातून उद्देश काय आहे? की त्या ठिकाणी प्रभूने शमशोनावर कृपा केली. का? कारण जी स्त्री वांज होती, नापीक, ओसाड, बंजर होती, त्या ठिकाणी काही पिकू शकत नव्हतं. त्या ठिकाणी प्रभूने एका व्यक्तीला आणायचा संकल्प आखलेला आहे, तो म्हणजे शमशोन. खऱ्या अर्थाने शमशोनाचा जगामध्ये येण्याचा काहीच त्या ठिकाणी त्याला येण्याचे काहीच काय म्हणतात त्याला उद्देश नव्हता किंवा काही संकल्प नव्हता. परंतु प्रभूने तो संकल्प आखलेला आहे. आणि या ठिकाणी पाहतो की परमेश्वराने शमशोनाच्या आईवरच नाही तर शमशोनावर कृपा केलेली आहे. इफिस्करास पत्रामध्ये 2 अध्याय 8व्या वचनामध्ये जसं वचन सांगतं की कृपेनेच आमचे तारण झालेले आहे. तारण झाले म्हणजे काय? की तारण आमचं कधीच होऊ शकत नव्हतं. तर स्तोत्रकर्ता म्हणतो की कोणताही भाऊ कोणाही भावास सोडू शकत नाही, कारण त्याच्या जीवाची खंडणी इतकी मोठी आहे की त्याची भरपाई कधीच होऊ शकत नाही. प्रियांनो, आमची सुटका, आमचं तारण कधीच शक्य नव्हतं, परंतु ते कसं झालं? कृपेने झालं. प्रभूने त्याच्या प्रिय पुत्राच्या द्वारे आमच्यावर कृपा केली. त्याचप्रमाणे या वांज अवस्थेमधून शमशोनाचा जन्म होणं हे अशक्य होतं, परंतु प्रभूने शमशोनाच्या आईवर कृपा केली. एवढंच नाही तर शमशोनावर कृपा केली आणि शमशोनाला या जगात आणलं. प्रियांनो, सांगायचा उद्देश काय? की प्रभू जोपर्यंत आमच्यावर कृपा करत नाही तोपर्यंत आमच्या जीवनात काहीच घडत नाही. प्रियांनो, या ठिकाणी शास्त्रेच्या पुस्तकात तो जन्म कृपेने झाला एवढंच नाही, तर आम्ही पाहतो की 14व्या अध्यायामध्ये 6व्या वचनामध्ये हा शमशोन त्याने कोणाला फाडलं? सिंहाला फाडलं. त्याचप्रमाणे 14व्या अध्याय 8व्या वचनामध्ये आम्हाला दिसतं की वचन 8, काही दिवसांनी तिच्याशी लग्न करण्यासाठी तो परत जात असताना आड वाटेने सिंहाचे कलेवर पाहायला गेला. तो त्यात मधमाशांचा घोळका व मध त्याच्या दृष्टीस पडला. त्यातला काही मध हातात घेऊन तो वाटेने खात खात गेला. प्रियांनो, अशक्य गोष्ट आहे. मधमाशांचा घोळक्यामध्ये
ते मध काढून तो हातात घेऊन चालला, तो खात खात गेला. एवढंच नाही, जर आम्ही 15वा अध्याय आणि 4थं वचन जर पाहिलं, की 300 कोल्हे त्यांनी पकडले. त्यांनी शेपटीला त्या एकमेकांना शेपूट बांधली आणि मशाल लावली. 300 कोल्हे पकडणे. प्रियांनो, आज आमच्याकडून एक कुत्रक किंवा मांजर पकडली जात नाही. कारण शमशोनाने 300 कोल्हे पकडले. एवढंच नाही तर 15वा अध्याय 15व्या वचनामध्ये गाढवाच्या जाबडाच्या जे हाड आहे त्याच्याने 1000 लोकांना ठार मारले. शमशोन कसा होता प्रियांनो? जर आम्ही संडे स्कूलच्या पुस्तकात जर बघितलं किंवा युट्यूबला जर बघितलं, शमशोन अकराळ विक्राळ दिसतो. त्याची बॉडी एकदम छानपैकी दाखवलेली आहे. परंतु पूर्ण अध्यायामध्ये आम्ही पाहतो की शमशोनाच्या शरीर यष्टीचा काहीही उल्लेख दिसत नाही. जर त्याच्यामध्ये ती ताकद दिसते, जसं आम्हाला मीडियाद्वारे किंवा चित्राद्वारे दाखवतात, तर त्या ताकदीवर तो अवलंबून असला असता. परंतु या ठिकाणी अनेक वेळा दिसतं, ज्यावेळेस त्यांनी पराक्रम केला त्यावेळेस प्रभूचं वचन सांगतं की परमेश्वराचा आत्मा त्याच्यामध्ये संचार करू लागला. सर्व काही परमेश्वराच्या सामर्थ्याने, परमेश्वराच्या ताकदीने झालेलं आहे प्रियानो. मग सिंहाला फाडणं असावं किंवा माशाच्या घोळक्यात जाऊन मधाला काढणं असावं किंवा गाढवाच्या जबड्याने 1000 जणांना मारलेला असावं, प्रत्येक पराक्रम हा परमेश्वराच्या कृपेने झालेला आहे. परंतु आम्ही पाहतो की जन्म कृपेने, पराक्रम कृपेने, सर्व काही कृपेने, परंतु कृपा विसरलेला हा तरुण आम्ही पाहतो प्रियांनो. आज आमची परिस्थिती काय आहे? आज कृपेने आमचं तारण झालेलं आहे. ते तारण झालं एवढंच नाही, तर जी कृपा म्हणजे जे स्वर्गातले आशीर्वाद प्रभूने देऊ केलेली आहे जगामध्ये असताना, असं असताना देखील या विश्वासी जीवनात अनेक वेळा आमचं कोसळलेलं जीवन आम्ही पाहतो. ज्यावेळेस मनामध्ये विचार करतो आम्ही की मी खरोखर कोसळलेला आहे का उभारलेला आहे, तर उत्तर एकच असेल की माझं विश्वासी जीवन हे कोसळलेलं आहे प्रियांनो. कदाचित दुसऱ्याला ते माहिती नसेल, परंतु अंतःकरणात आम्ही जेव्हा स्वतःला प्रश्न विचारतो त्यावेळेस आम्हाला समजतं. कारण स्तोत्रकर्ता म्हणतो, स्वतःच्या चुका कोणाला दिसतात? गुप्त दोषापासून मला वाचीव. प्रियांनो, आज जर आम्ही प्रश्न केला की माझं जीवन, विश्वासी जीवन कशा प्रकारचं आहे? शमशोनासारखं आहे का? मी कृपा विसरलेलो आहे का? जी कृपा वधस्तंभावर वाहिली, ती डोक्यापासून पायापर्यंत लहुलुहान झाली, ज्या कृपेने माझ्यासाठी अपमानातून गेला, वेदनेतून गेला, ती कृपा मी विसरलेलो आहे का प्रियांनो? का मी माझ्या छोट्याशा लाभासाठी, जसं वचन सांगतं की पुन्हा मी ख्रिस्ताला वधस्तंभावरती खिळतो. प्रियांनो, शमशोनावर कृपा झाली. त्याचं आगमन कदापि शक्य नव्हतं, परंतु प्रभूने त्याचं आगमन केलं एका विशिष्ट संकल्पासाठी. अनेक पराक्रम त्याच्या जीवनात केले, परंतु कृपा विसरलेला शमशोन आम्हाला दिसत आहे प्रियांनो. दुःखाची गोष्ट. या निगेटिव्ह मधून पॉझिटिव्ह आम्हाला कसं जगायचं हे आम्हाला ह्या गोष्टीमधून समजायचं की इफिसकरस पत्र 2 अध्याय 8व्या वचनामध्ये जी कृपा प्रभूने ख्रिस्ताच्या द्वारे, योहान म्हणतो की त्याच्या परिपूर्णतेतून, कोणाच्या? ख्रिस्ताच्या परिपूर्णतेतून त्याने आम्हावर कृपेवर कृपा, कृपेवर कृपा केलेली आहे. ती कृपा मी विसरलेलो आहे का प्रियांनो? दुसरा मुद्दा आपण पाहूया की त्याच अध्यायामध्ये ज्यावेळेस आम्ही येतो वचन 5 मध्ये, कारण तू गर्भवती होऊन तुला मुलगा होईल, त्याच्या डोक्याला वस्तारा लावू नको, कारण जन्मापासूनच तो मुलगा देवाचा नाझीर होईल. जन्मापासूनच म्हणजे त्याला समजल तेव्हापासून नाही, गर्भाच्या बाहेर निघल्यापासूनच तो देवाचा नाझीर होईल. देवाचा नाझीर होणे म्हणजे काय? देवासाठी वेगळा केलेला, पवित्र केलेला व्यक्ती म्हणजे देवाचा नाझीर. जर आम्ही पाहिलं शमशोनाचं जीवन, पवित्रता कुठेच दिसत नाही प्रियांनो. अगदी जगात रमलेला मनुष्य आम्हाला दिसतो. त्या ठिकाणी आम्हाला दिसतं की कद किंवा ओहदा किंवा पद विसरलेला शमशोन. काय आहे कद, काय आहे पद? की मी देवाचा नाझीर आहे. शमशोनाच्या जीवनात जर पाहिलं तर बलिष्ठांच्या ठिकाणी किंवा त्यांच्या लोकांमध्ये असलेला दिसतो. स्तोत्रसंहिता 1:1 मध्ये काय लिहिलेलं आहे की जो पुरुष, कोणता पुरुष? जो पुरुष दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही, पापीजनांच्या मार्गात उभा राहत नाही आणि
निंदकांच्या बैठकीत बसत नाही तो धन्य. निंदकांच्या बैठकीत म्हणजे जी देवाची निंदा करतात, देवाच्या लोकांची निंदा करतात, देवाच्या आज्ञेची निंदा करतात, देवाच्या वचनाची निंदा करतात, त्या निंदकांच्या बैठकीत बसत नाही तो धन्य. परंतु शमशोन कुठे दिसतो? जे दागोनाचे पुजारी, दागोनाचे भक्त, पलिष्टी, असुंती अशा लोकांच्या म्हणजे काय, निंदकांच्या बैठकीत बसलेला शमशोन आम्हाला दिसतो. प्रियांनो, त्या लोकांच्या बैठकीत बसून त्याने आपलं कद काय आहे, कद काय आहे, ओधा काय आहे, पद मी देवाचा नाझीर आहे, मी पवित्र केलेला आहे, मी देवासाठी वेगळा केलेला आहे एका महत्वाच्या योजनेसाठी. परंतु आम्ही पाहतो की कुठेच त्याच्या जीवनामध्ये त्याला त्याचं कद किंवा पद त्याला ओळख दिसत नाही. प्रियांनो, योहान कृत शुभवर्तमान 1 अध्याय वचन 11 मध्ये देवाचं वचन लिहिलेलं आहे की जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. आता हे कुणासाठी आहे? ते तुमच्या आणि माझ्यासाठी आहे. ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला, त्याच्या आगमनाचा, त्याच्या मृत्यूचं, त्याचं पुनरुत्थानाचं विश्वास जो ठेवतो त्याचं तारण होतं. ते देवाची मुले होतात असं देवाचं वचन सांगतं. आणि जर देवाची मुले जी होतात त्या ठिकाणी 1 पेत्र 2 अध्याय 9व्या वचनामध्ये पेत्र अजून काही गोष्टी सांगत असताना तो म्हणतो, तुम्ही तर काय निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र आणि काय देवाचे स्वतःचे लोक असे आहात. एका बाजूला योहान म्हणतो देवाची मुले, एका बाजूला पेत्र म्हणतो देवाचे स्वतःचे लोक. आपलं कद काय आहे प्रियांनो? या जगामध्ये आपण जगत असताना मनुष्य म्हणून जगतो खरं, विश्वासाने म्हणून जगतो खरं, परंतु देवाची मुले म्हणून जगणं हे अतिशय महत्वाचं आहे प्रियांनो. देव काय आहे? प्रभूचा दास म्हणतो 1 पेत्रामध्ये 1 अध्याय 15 वचन 16 वचनामध्ये की मी पवित्र आहे, तुम्हीही पवित्र असं असावं. त्या ठिकाणी देवाचे ते पावित्र सांगत असताना तो म्हणतो की त्याची अशी इच्छा आहे की आम्हीही सर्व प्रकारच्या आचरणात, 1 नाही 2 नाही 3 नाही, सर्व प्रकारच्या आचरणात पवित्र व्हावे किंवा पवित्र असावे. आमचं पवित्रीकरण झालेलं आहे कुणाच्या द्वारे? ख्रिस्ताच्या पवित्र रक्ताद्वारे. त्याच्या निर्दोष निष्कलंक पवित्र रक्ताने आम्हाला मुक्त केलेलं आहे. प्रियांनो, आमचं कद काय आहे? आम्ही पवित्र आहे. प्रियांनो, आमचं कद काय आहे? आम्ही देवाचे स्वतःचे लोक आहे, आम्ही देवाची मुले आहे. आमचा बाप पवित्र आहे, त्याची इच्छा आहे की त्याच्या लेकरांनी पवित्र असावे. निश्चित या देहामध्ये असताना ते पवित्र जीवन जगणं कठीण आहे, परंतु प्रयत्न करणं हे अतिशय महत्वाचं आहे. ज्याप्रमाणे शमशोनाच्या जीवनामध्ये त्याच्यामध्ये आत्मा संचारत होता देवाचा, त्याचप्रमाणे पाऊल करिंथेतील मंडळीला प्रश्न करतो की तुम्ही देवाचे मंदिर आहात, तुमच्यामध्ये देवाचा आत्मा वास करतो, हे तुम्हाला ठाऊक नाही काय? का? कारण तुम्ही विसरलेले आहात की तुमच्यामध्ये देवाचा आत्मा आहे, परंतु तुमच्यामध्ये सर्व देवाविरुद्ध कार्य चाललेलं आहे, भ्रष्टतेचं जीवन जगत आहे. आज माझं जीवन काय आहे? आज मी माझं कद विसरलोय का? मी पवित्र जन आहे, याजकगण आहे, देवाचं स्वतःचं मूल असं आहे, देव पवित्र आहे, तर माझं जीवन कशा प्रकारे असावं? प्रियांनो, या भ्रष्टतेमुळे अनेक वेळा आमचं पद आम्ही विसरतो आणि जिथे नाही बसायचं तिथं आम्ही बसतो. प्रियांनो, पेत्राने काय केलं? जिथे बसायचं नव्हतं तिथे बसला. आगीचं शेकोटी चालू होती, ते शेकोटी घेत होता, ती उब घेत होता, परंतु त्या ठिकाणी बसल्यामुळे ख्रिस्ताला 3 वेळा नाकारलं. प्रियांनो, निंदकांच्या बैठकीत जो बसतो तो देवाला नाकारल्याशिवाय राहत नाही. आपलं कद विसरतो आणि जगामध्ये विरळ झालेला विश्वासणारे आम्ही अनेक जण पाहू शकतो. शमशोनाच्या जीवनातून पहा, कद विसरलेला शमशोन आणि म्हणून त्याचं विश्वासी जीवन कोसळलेलं आहे. 2 पेत्र 1 अध्याय वचन 4 त्या ठिकाणी असलेलं आहे, वासनेपासून उत्पन्न होणारी जगातील भ्रष्टता चुकवून ईश्वरी स्वभावाचे वाटेकरी व्हावे. पेत्र म्हणतो काय? जो शेकोटी करत होता तो लिहित आहे की वासनेपासून उत्पन्न होणारी जगातील भ्रष्टता. आज जगामध्ये पहा ना, सर्वकडे भ्रष्टता आहे,
सर्वकडे भयंकर अवस्था आहे आणि अशा परिस्थितीत प्रभू म्हणतो ते चुकवून ईश्वरी स्वभावाचे वाटेकरी करायचे. म्हणजे काय? प्रत्येकाच्या समोर भ्रष्टता आहे, ते चुकवण्याची कला आम्हाला अवगत असणं गरजेचं आहे. ती कला कोण शिकवणार? ती पवित्र आत्मा आम्हाला शिकवते. पवित्र आम्हाला त्यामध्ये मार्गदर्शन करते. तर चिखल आहे समोर किंवा उकिरडा आहे, आम्ही कसं जातो? बाजूनी जातो, त्याच्या कडेकडेनी जातो. आम्ही चिखलातून किंवा उकिरड्यावरून जात नाही. का? कारण आमचे पाय घाण होतील प्रियांनो. परंतु आत्मिक जीवन काय आहे आमचं? आम्ही जगातील भ्रष्टता चुकवत आहे का? आणि ईश्वरी स्वभावाचे वाटेकरी होत आहे का? काय आहे ईश्वरी स्वभाव? तो पवित्र आहे. त्याच्या पावित्र्याचं गुणगान यशायाच्या ग्रंथामध्ये लिहिलं आहे की पवित्र 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 सेनाधीश परमेश्वरा, अखिल पृथ्वीचं गौरव किंवा समृद्धी तुझं समृद्धी होईल. आणि अशा प्रकारचं पावित्र्याची घोषणा करणारे दिव्यदूत आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे प्रियांनो. प्रियांनो, आज माझं विश्वासी जीवन कशा प्रकारचं आहे? माझं कद काय आहे? मी देवाचं मूल आहे, परंतु कशा प्रकारचं मूल आहे? पवित्र आहे की अपवित्र आहे? जगातील भ्रष्टता जी चुकवणारा आहे का त्या भ्रष्टतेतून चालणारा आहे? तर भ्रष्टतेतून चाललो, त्या निंदकाच्या बैठकीतून चाललो, तर प्रियांनो माझं पद किंवा कद मी विसरल्याशिवाय राहणार नाही. विश्वासी जीवन जे शमशोनाचं होतं ते का कोसळलं? त्याचं दुसरं कारण, जो देवाचा नाझीर म्हणून त्याला पद दिलं होतं तो ते विसरलेला आहे. तिसरा मुद्दा आपण पटकन पाहूया. त्याच अध्यायामध्ये 13वा अध्याय आणि वचन 5 मध्ये, कारण तू गर्भवती होऊन तुला मुलगा होईल, त्याच्या डोक्याला वस्त्र लावू नको, कारण जन्मापासूनच तो मुलगा देवाचा नाझीर होईल आणि इस्रायलास पलिष्ठ्यांच्या हातून सोडवायला तोच, कोण? शमशोनच आरंभ करील. एक सुरुवात दिसते प्रियांनो. एक मुक्ततेची सुरुवात कुणापासून? शमशोनापासून. शमशोनच आरंभ करणार आहे असा दिव्य दूत त्या ठिकाणी या कुटुंबाला सांगत आहे. परंतु आम्ही पाहतो 14वा अध्याय असो, 15वा अध्याय असो किंवा 16वा अध्याय असो, कुठेच हा आरंभ आम्हाला दिसत नाही. कारण जसं आम्ही 13व्या अध्यायात ज्यावेळेस शेवटच्या वचनामध्ये 24व्या वचनामध्ये त्याचा जन्म दिसतो, लगेच त्याचा तारुण्यामध्ये 14व्या अध्यायामध्ये तो तिम्ना येथे गेला आणि पलिष्ठी मुलगी पाहिली आणि त्या ठिकाणी आम्ही पुढच्या गोष्टी आम्हाला सर्व काही ठाऊक आहे. प्रियांनो, शमशोनाने आपल्या जीवनामध्ये जे कार्य प्रभूने दिलं होतं, काय कार्य होतं? की पलिष्ठांच्या हातून इस्रायलला सोडवायचं. ते कार्य विसरलेला शमशोन आम्ही पाहतो. प्रियांनो, शमशोन अनेक गोष्टी विसरला. पहिली गोष्ट आपण पाहिलं की कृपा विसरला. दुसरी गोष्ट आपलं कद, जे पद होतं ते विसरला. आणि तिसरी गोष्ट कार्य विसरला. का बरं कार्य विसरला किंवा पाचारण विसरला? त्या ठिकाणी नीतिसूत्रकार म्हणतो 23वा अध्याय आणि 26व्या वचनामध्ये, माझ्या मुला तू आपले चित्त मला दे, माझे मार्ग तुझ्या दृष्टीला आनंद देवोत. इंग्रजीमध्ये असं आलेलं आहे, माय सन गिव्ह मी युअर हार्ट. प्रभू म्हणतो तुझं हृदय मला दे, तुझं मन मला दे, एक प्रीतीने भरलेलं मन मला दे. परंतु आम्ही पाहतो की अध्याय 14 मध्ये काय दिसतं की तिम्ना येथे शमशोन गेला आणि वचन जर आम्ही पाहिलं तिसराच शेवट, की माझे तिच्यावर मन बसले आहे. मन ज्याला द्यायचं होतं त्याला त्याने दिलं नाही. ज्या देवाला मन द्यायचं होतं, कारण तो देव म्हणतो माझे मार्ग तुझ्या दृष्टीला आनंद देणारे आहेत, माझे मार्ग तुझ्या दृष्टीला संतुष्ट करणारे आहेत, परंतु त्याने त्याचं मन तिम्ना येथील एका मुलीला दिलं, दुसरीला दिलं, तिसरीला दिले. म्हणजे मन किंवा हृदय किंवा प्रेम वाटत चाललेला शमशोन आम्ही पाहतो. तारुण्यामध्ये अनेक जण आम्ही अशा प्रकारचं जीवन जगताना दिसतात. तारण झालेलं आहे, परंतु तरुण आपलं मन कोणाला देत आहे? त्या ठिकाणी आज आमचं मन कोणाला आम्ही दिलेलं आहे? आज आमचं मन आमच्या कामाविषयी, व्यवसायाविषयी, नोकरीविषयी, शिक्षणाविषयी तिकडे मन आम्ही दिलं आहे का प्रभूला मन दिलेलं आहे? कारण आम्हाला एक पाचारण आहे प्रियांनो. मत्तेकृत शुभवर्तमान 14वा अध्याय 16व्या वचनामध्ये, अंधकारात बसलेल्यांवर प्रकाशाचा उदय झाला आहे आणि मृत्यूच्या प्रदेशात व छायेत बसलेल्यांवर ज्योती उगवली आहे.
प्रियानो, देवाचं वचन प्रभू येशू ख्रिस्ताच्या कालखंडामध्ये ते पूर्ण झाले. परंतु आता पुनरुत्थित झाल्यानंतर, स्वर्गारोहण झाल्यानंतर प्रभूने हे कार्य तुम्हाला आणि मला, ज्यांचं तारण झालेलं आहे त्यांना दिलेलं आहे. तो जगाचा प्रकाश आहे आणि तो प्रकाश आमच्यामध्ये प्रकाशला आहे. आणि तो प्रकाश आज आम्हाला, जे अंधकारात आहे, जे मृत्यूच्या छायेत आहे, त्यांच्यावर प्रकाशायचा. पण कधी? जर मी कार्य विसरलो, मी माझं हृदय इकडे तिकडे जर वाटत फिरलो, तर मी कार्य कसं काय पूर्ण करणार? माझं पाचारण मी कसं पूर्ण करणार प्रियानो? बसलेली अवस्था, आज अनेकांची बसलेली अवस्था. का बरं बसलेली अवस्था? कारण ते अंधकारात आहे. अंधकारात आहे म्हणजे काय? की त्यांना पुढे जाण्याची वाट नाही. ते घाबरतात पुढे जाण्यासाठी. म्हणून ते पडू नये म्हणून ते एका ठिकाणी स्थिर आहे. ते बसलेले आहे. त्यांना डावी उजवीकडे जाता येत नाही. तो बार्तिमेय आंधळा बघा, त्या ठिकाणी यरीहोच्या वाटेवर तो भीक मागत होता. तो एका ठिकाणी बसलेला होता, कारण तो अंधकारामध्ये होता प्रियानो. परंतु त्या यरीहोच्या वाटेवर तो प्रकाश आला. तो प्रभू येशू ख्रिस्त आला आणि तो म्हटला, अहो दाविदाचे पुत्र, मजवर दया करा. अहो दाविदाचे पुत्र, मजवर दया करा. ते शब्द त्या निर्माणकर्त्याच्या कानी गेले. त्याने निर्मितीला बोलवले आणि तुला काय हवंय? तो म्हणाला, प्रभूजी, मला पुन्हा दृष्टी द्या, कारण मी अंधकारात बसलेलो आहे. हे भीक मागत आहे. मी या धुळीकणात जे चालत आहेत, त्यांच्या पायाची धूळ माझ्या नाकातोंडात जात आहे. मी अस्वस्थ आहे. मला यातून उठायचंय. कारण अनेक जण अशा परिस्थितीत आहे, पापाच्या उकिरड्यावर बसलेले आहेत, त्या दलदलीत आहे. आज नाकातोंडामध्ये जसे धुलीकण त्या बार्तिमाईच्या जीवनात होते, त्या प्रकारचं जीवन अनेकांचं आहे. परंतु अनेक जण आमचं पाचारण विसरलेलं आहे. जगामध्ये विरळ झालेला विश्वासणारा कार्य विसरलेला आहे. या बसलेल्या अवस्थेमध्ये असलेल्यांना आम्हाला उभा करायचंय, प्रभूच्या मागे आणायचंय. बार्तिमाय प्रभूच्या मागे मागे गेला, तो गौरव करत गेला. त्याचप्रमाणे ह्या लोकांना देखील आम्हाला न्यायचं आहे. मोठी आज्ञा आम्हाला दिलेली आहे की राष्ट्रामध्ये जाऊन सुवार्ता गाजवा. प्रियानो, आज मी माझ्या घराच्या बाजूला सुवार्ता सांगितली आहे का? मी माझ्या मित्रांमध्ये सुवार्ता सांगितली आहे का? मी माझ्या नातेवाईकांमध्ये ख्रिस्ताचा प्रकाश, सुवार्तेचा प्रकाश प्रकाशित करण्याचा प्रयत्न केलेला आहे का? का मी माझं कार्य विसरलेलो आहे? रोमकरास पत्रामध्ये 12वा अध्याय आणि वचन 2 मध्ये अशा प्रकारे लिहिलेलं आहे. पाऊल म्हणतो, देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे. काय आहे? म्हणून या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. मित्रांनो, आज जर मी मन याला त्याला जर दिला असेल, तर थांबा. आज त्या मनाचं नवीकरण करा आणि नव्याने त्या प्रभूला आपलं हृदय द्या. माय सन, गिव्ह मी युअर हार्ट. देवाला ते हृदय द्या, म्हणजे तो देव आपले मार्ग आनंदाचे करेल. प्रियानो, शमशोन जो विश्वासी जीवन कोसळलेला आहे, त्याचं तिसरं कारण म्हणजे तो कार्य विसरलेला आहे. तो पाचारण विसरलेला आहे. इस्रायलास पलिष्ठांच्या हातून सोडवायला तोच आरंभ करेल. मित्रांनो, त्या 14, 15, 16 या अध्यायामध्ये ज्यावेळेस आम्ही पाहतो, तेव्हा एकाही इस्रायलाला पलिष्ठाच्या हातून त्याला सोडवता आलं नाही. पण दुःखाची आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस 16व्या अध्यायाकडे आपण येतो, त्यावेळेस 28व्या वचनामध्ये पश्चातापाची प्रार्थना आहे. हे प्रभू परमेश्वरा, कृपया माझी आठवण कर. हे देवा, फक्त ह्या वेळेस मला बळ दे, म्हणजे आपल्या डोळ्यांबद्दल मी पलिष्ठांचा एका झटक्यात बदला घेईन. आणि त्या ठिकाणी असलेलं आहे 30व्या वचनामध्ये, पलिष्ठांबरोबर मलाही मरण येऊ. आणि तो पलिष्ठांबरोबर मेला. त्या महलाच्या खाली तो मेला. प्रियांनो, प्रभूने कशासाठी त्याला निर्माण केलं होतं? की इस्रायलाचा मुक्ततेसाठी त्याला निवडलं होतं. एक महत्वाचं कार्य, एक महत्वाचं पद त्याला दिलं होतं. महत्वाचं सर्व गोष्टी दिल्या होत्या. आपलं सामर्थ्य दिलं होतं. आपली कृपा त्याच्यावर ओतली होती. परंतु कृपा विसरलेला, कद विसरलेला, कार्य विसरलेला शमशोन आम्हाला दिसतो. प्रियांनो, यातून आम्हाला एकच शिकायचं, या विश्वासी जीवनात निश्चित जगातील भ्रष्टता आपल्या समोर आहे. ते चुकवून आम्ही ईश्वरी स्वभावाचे वाटेकरी करायचे. ईश्वरी स्वभाव जो पावित्र्याने भरलेला आहे, ते पावित्र्याने भरलेला स्वभाव ज्यावेळेस आम्ही
त्या स्वभावाने चालू, त्यावेळेस प्रभू आम्हाला आनंदित केल्याशिवाय राहणार नाही. आणि तुमच्या आणि माझ्याविषयी जो प्रभूने संकल्प आखलेला आहे, त्याच्या सुवार्तेच्या कार्यासाठी, राज्याच्या वाढीसाठी, तो संकल्प प्रभू निश्चित पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. अनेक जण आहे अंधकारात बसलेले, अनेकांना आम्हाला त्यातून बाहेर काढायचंय आणि प्रभूच्या प्रकाशाची प्रजा म्हणून त्यांना ओळख द्यायची, त्यांना प्रकाशात चालवायचं आहे प्रियांनो. असं करण्यास प्रभू तुमचं आणि माझं सहाय्य करू. प्रभूने पुरवलेल्या या शब्दाबद्दल आणि विचाराबद्दल प्रभूचे पुन्हा एक वार मी धन्यवाद देतो. आणि या शमशोनाच्या कोसळलेल्या जीवनातून आम्ही आमचं उभारलेलं जीवन कसं जगू हे प्रभू आम्हाला शिकवो. हीच प्रभू चरणी प्रार्थना. आमेन.